गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आजचा माझा टॉपिक आहे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. याचा अर्थ काय आहे? ॲज अ मॅनकाइंडियन आम्ही खूप अटॅच आहे मॅनकाइंडियन प्रॅक्टिस सोबत. मॅनकाइंडियन लोक आमचे प्रोसेस, आमचे प्रोडक्ट, विल लव्ह आवर कंपनी, रिस्पेक्ट आवर कंपनी. वी आर व्हेरी व्हेरी अटॅच. आम्ही ते लोक आहेत ज्यांनी ही कंपनी बनवली, पण आम्ही त्या लोकांसोबत खूप डिटॅच आहेत जे या कंपनीचे कल्चर फॉलो नाही करत. आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्या लोकांसोबत आम्ही एवढे वर्ष अटॅच राहिलो होतो कारण त्यांनी मॅनकाइंडचा पाथ फॉलो केला होता, मॅनकाइंडचं कल्चर त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली, ते हार्ड वर्किंग होते, दे आर ऑनेस्ट, दे हॅड इंटिग्रिटी. त्याच लोकांपासून आम्ही डिटॅच झालो आणि किती घाईने मागच्या 9 महिन्यामध्ये आम्ही त्यांना ही कंपनी सोडायला लावली. आणि या प्रोसेसमध्ये खूप सारे नवीन लोक आले. तर हाच माझा आजचा मुद्दा आहे. आणि ही एक अशी क्वालिटी असते लीडरच्या मध्ये जी खूप महत्वाची असते. असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये की जर तुम्ही कोणत्या अशा माणसासोबत अटॅच झाले जो नंतर करप्ट झाला आणि तुम्ही फक्त त्याचमुळे त्याच्यासोबत आहे की तो तुमचा लॉयल आहे. कुणीतरी खूप आधी म्हटलं आहे, बिकम लॉयल टू युअर ओन सेल्फ कॉन्शियस, गुड प्रॅक्टिसेस, इंटिग्रिटी. आपण ते लोक नाहीत जे वाईट आहेत अँड वी फॉलो दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि तुम्हालाही मी तीच ॲडवाइस देतो की जर तुम्हाला लाईफमध्ये राईज करायचंय तर तुम्ही बिना लॉयल झाल्या त्या प्रॅक्टिसेस सोबत ज्यांनी माणूस पुढे जातो कसे पुढे जाऊ शकाल. आणि यात चांगली गोष्ट काय आहे जी मी तुम्हाला खूप कॉन्फिडन्सने सांगत आहे, ते 90% गोष्टी जे कंपनीने केल्या आहेत टू चेंज द कोर्स ऑफ इट्स टोटल डायरेक्शन अँड प्रोसेसेस अँड ॲक्शन हॅव बीन डन. 90% काम आमचे झाले आहेत आणि जे 10% काम आहे ते सर्व कंपनीमध्ये होतात आणि मॅनकाइंडमध्ये होत आले आहेत. याचा अर्थ काय? त्या लोकांमधले 90% जे काम करायचे आणि ते करप्ट झाले ते मॅनकाइंडमध्ये नाही आहेत. तर आतापासून रिबिल्डिंग स्टार्ट करू. मॅनकाइंड लाईक मॅनकाइंड 2 विच इज मॉडर्न, वॉल अँड गोइंग ॲट द फास्टेस्ट पेस. लेट्स ब्रिंग बॅक द मोजो ऑफ मॅनकाइंड. आय विल से दॅट की आपण किती गतीने यामध्ये इंधन टाकतो की त्यांनी एक उंची गाठावी जी हायेस्ट लेवल असावी. आणि हायेस्ट लेवल काय म्हणतो मी की 15 ते 20% पर्यंतची ग्रोथ. माझं याच पद्धतीचं म्हणणं आहे. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला CEO सोबत भेटायचं सौभाग्य भेटलं रॉशच्या. माहीत असेल रॉश खूप मोठी कंपनी आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पर्सनॅलिटी सोबत भेटता ज्याचा एकदम वेगळ्या पद्धतीचा माइंडसेट आहे की ते काय बोलतील, काय कन्व्हर्सेशन असेल, काय विचारतील. आणि ही मीटिंग फ्रँकफर्टमध्ये होती. आणि जेव्हा मी त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत बोललो, त्यांच्यासोबत जेवण केलं आणि तुम्हाला आश्चर्य होईल की ते काय बोलले पूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये की तुमचे मेडिकल रॅप्स कसे काम करतात, किती कॉल करतात, डॉक्टर्स जेनरिक प्रोडक्ट का लिहितात, तुमचा प्रोडक्ट का लिहितील. त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा मोठ्या गोष्टी, ग्लोबल गोष्टी करण्यात नाही घालवला, मोठमोठ्या गोष्टी आणि जसे लोक बोलतात. ही वॉज टॉकिंग अबाउट बेसिक थिंग्स. आणि मी काय शिकलो? मोर यू राईज, मोर यू ग्रो, मोर यू कम टू ग्राउंड अँड चेक ग्राउंड रियालिटी. आणि तुम्ही नेहमी ग्राउंड रियालिटी सोबत अटॅच असलं पाहिजे. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही हेड ऑफिसमध्ये आहात किंवा मोठ्या पोझिशनवर आहात, तुमचा व्हिजन खूप मोठा असला पाहिजे, तुमची दृष्टी खूप दूरवर असली पाहिजे. पण ती मोठी दृष्टी तुमची कधीही पूर्ण होणार नाही जोपर्यंत तुम्हाला ग्राउंड रियालिटी बद्दल नसेल माहिती. द मोमेंट यू आर लीव्ह द टच विथ ग्राउंड रियालिटीज, यू फॉल ऑन युअर फेस. आणि असंच काही झालं मॅनकाइंड मध्ये मागील 1.5-2 वर्षामध्ये, ज्याला आम्ही करेक्ट करत आहे. मला खात्री आहे तुम्ही सर्व मान्य कराल दॅट वी हॅव सपोज टू रिअली नाव चेक अगेन आवर फाउंडेशन्स. जेव्हाही तुम्ही कुठली मॅच खेळता, क्रिकेट खेळता, बॉलिंग, बॅटिंग आणि टीम मध्ये जाता, पहिली गोष्ट बेसिकली काय असते, तुम्हाला हे माहिती असायला हवी की ती पिच कशी आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या पिच बद्दल नसेल माहीत, सॉइल बद्दल नसेल माहिती की ती टर्निंग पिच आहे की बाउन्सी पिच आहे, तुम्ही कसं तुमचा गेम खेळताल, कसे तुम्ही टॉस नंतर बोलताल की तुम्हाला बॅटिंग पाहिजे की बॉलिंग पाहिजे. त्याच पद्धतीने जर सर्वात आधी आपली आजच्या काळातली सर्वात पहिली प्रायोरिटी मॅनकाइंडची काय असेल, आपल्याला आपल्या कस्टमरची लिस्ट आधी करेक्ट करायची आहे.
मागील 6 वर्षापासून त्याच कस्टमरला भेटत आलोय. नो करेक्शन हॅज टेकन प्लेस. खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्या डॉक्टर लिस्ट मध्ये, म्हणून ती प्रायोरिटी नंबर 1 असली पाहिजे. तुम्ही मला विचारताल की कसे आपण पुढे जाऊ, पुढे ग्रोथ आणू. बिना फाउंडेशनचे आणि सॉलिड फाउंडेशनचे आपण कधीही पुढे नाही जाऊ शकत. त्याचा पहिला नंबरचा नियम आहे, आपल्या जवळ जे डॉक्टरची लिस्ट आहे ती अगदी बरोबर असली पाहिजे. दुसरं, त्यानंतर आपण हे चेक केलं पाहिजे की कोणत्या डॉक्टरला आपल्याला 2 वेळा भेटायचे, कुणाला 1 वेळा भेटायचे, कुणाला 3 वेळा भेटायचे. जास्त करून केसमध्ये 3 वेळा भेटणं हे खूप कमी असतं. ही आपली दुसरी गोष्ट येते. तिसरी गोष्ट काय येते यामध्ये, जी की तिथे वॅकन्सी असेल तर वॅकन्सीला फुल करायचं आहे, फिल करायचं आहे. आणि जर वॅकन्सी फिल नाही झाली तर काहीच नाही होऊ शकणार. ही तिसरी गोष्ट येते. चौथी गोष्ट काय येते की ज्याही कस्टमर सोबत आम्ही कोणतीही एंगेजमेंट केली, कोणतीही साईन केली, त्या कस्टमर सोबत आमचे मॅनेजर्स कोणती ऍक्टिव्हिटी करत आहेत, किती कॉल करतात, ते खूप खूप महत्वाचं आहे. लिस्ट बनवताना तुम्ही कधी हे विसरू नाही शकत की त्यांचे कॉल किती करायचे, सोबत कोणकोणत्या प्रोडक्टसाठी त्यांना रिक्वेस्ट करायची. आणि हे नाही होऊ शकत विदाउट अ प्रॉपर मार्केट सर्वे. आणि आम्ही याबद्दल नेहमी बोलत राहतो की मार्केट सर्वे आमचा खूप चांगला असला पाहिजे. परत एकदा मी खूप वेळा सांगितलेलं आहे, परत एकदा मी सांगू इच्छितो, 8-9 तासाचे काम. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर तुम्ही इंटेरियर मध्ये काम करताय तर मी मान्य करतो की तुम्ही 8-9 वाजता घरातून निघता, ऑल राईट. तुम्ही 4 वाजता 5 वाजता घरी येता, झाले 8-9 तास. पण एक सोपा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही लोकल मध्ये काम करता, डॉक्टर्स किती वाजल्यापासून भेटणं सुरू करता? या टाइमवर नाही भेटत. सकाळी 10 वाजता भेटतात, उत्तर आहे नाही भेटत. 10:30-11 वाजेपर्यंत ते बिझी असतात. आधी त्यांचं काम काय असतं, आपल्या पेशंटला भेटायचं. 11:30 वाजल्यापासून डॉक्टर भेटतात. तर का नाही संध्याकाळी आपण कॉल करावे. आणि जेव्हा आपण बोलतो इव्हिनिंग कॉल बद्दल, तर मी इव्हिनिंग कॉल्स बद्दल नाही बोलत, मी बोलतोय संध्याकाळी. तुमच्या सगळ्यांची काम करण्याची जी सवय संपली आहे, दॅट शुड गो अवे. काही लोक म्हणतात की सर इव्हिनिंग मध्ये डॉक्टर्स नाही मिळत, आणि मी म्हणतो की हे सर्वात मूर्खपणाचं खोटं मी आतापर्यंत ऐकलं आहे. गोईंग युअर एरिया, तुमचे लोकॅलिटी, तुमचे क्षेत्र, संध्याकाळी जा. डॉक्टर बसलेले आहेत की नाही? हो, ते बसलेत. कधीपर्यंत? 8 वाजेपर्यंत. इम्पॉर्टंट डॉक्टर हे तिथे 10 वाजेपर्यंत सुद्धा बसतात. मी हे नाही म्हणत की सर्वच डॉक्टर बसतात, बट जनरली इन इव्हिनिंग टाइम देर इज नो कॉम्पिटिशन. आय एम अगेन स्ट्रेसिंग ऑन समथिंग कॉल 8-9 hours ऑफ वर्किंग. जे तुम्हाला सगळ्यांना करायची. संध्याकाळी कॉम्पिटिशन नसतं, खूप कमी कंपनीचे लोक काम करतात. तुमच्याकडे खूप मोठा चान्स असतो डॉक्टर सोबत कन्व्हर्स करायचा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण याला लवकर विसरून जातो, याला लक्षात नाही ठेवत. सो प्लीज या पद्धतीने सुद्धा काम करणं सुरू करा. सध्या आम्ही एक नोटीस केलं, पीपल मेक टूर प्रोग्राम हे 1 महिन्याचं बनवू, मॅनेजर सुद्धा बनवतात. हे रेडिक्युलस आहे. मग आम्ही बोलणं सुरू करतो की तुम्ही कमी 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं, सिनियर मॅनेजर्सला 6 महिन्याचं टूर प्रोग्राम नक्कीच बनवला पाहिजे. पण टूर प्रोग्राम बनवल्यानेच काही नाही होत. टूर प्रोग्रामला इम्प्लिमेंट करण्याने सर्व होतं. आणि आम्ही हे पाहिलं आहे, लोक टूर प्रोग्राम सोडून येतात, फॉलो करत नाही. किती फॉलो नाही केलं? 50% सुद्धा नाही केलं. ते दाखवायला ठेवतात. आणि आमचे मॅनेजर्स टूर प्रोग्राम चेक करत नाहीत. कसं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे जर तुम्ही चेक नाही केलं तर? जर ZM साहेब RM साहेबाचे टूर प्रोग्राम चेक नाही केलं आणि RM साहेब AM साहेबाचे नाही केलं आणि एरिया मॅनेजर नाही करणार रॅप्सचे चेक, आणि हे चेक नाही केलं की किती वेळा कुठे काम केलं, काय फ्रिक्वेन्सी आहे, संध्याकाळी काम झालं की नाही झालं, नथिंग विल हॅपन सर. हे जे आपण बोलत राहतो ना की सर मी 330 कॉल केलेत, अँड वी नो ऑल व्हेरी वेल कोणत्या प्रकारे 330 कॉल केलेले आहेत त्यावर मी नाही जाणार. मी खूप वेळा बोललोय, कॉल्स 330 असावेत, पण कॉलमध्ये सबस्टन्स सुद्धा असणे गरजेचे आहे. हे समजून घ्या. मॅनकाइंड मध्ये नेहमी 3 गोष्टीवर भर दिला गेला. मॅनकाइंड 1 मध्ये पीपल, प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स. आणि मी त्यामध्ये एक गोष्ट जोडू इच्छितो, ती तेवढीच महत्वाची आहे. वी शुड बी पीपल सेंट्रिक, प्रोसेस सेंट्रिक, प्रोडक्ट सेंट्रिक, बट ॲट द सेम टाइम कस्टमर सेंट्रिक. जर आपण आपल्या कस्टमरकडे जात आहे
त्याला किती वर्षापासून भेटत आहे, 2 वेळा जातोय आणि तुम्ही म्हणताय तुम्ही हार्ड वर्किंग आहेत, देन वेअर इज द रिलेशनशिप विथ द कस्टमर? तुमचे कुठे आहेत कस्टमरचे रिलेशनशिप? या ठिकाणी आपल्याला काम करणं खूप महत्वाचं आहे. लास्ट नॉट द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, चांगल्या आणि वाईट एरियामध्ये तुम्ही या पाथने डिसाईड करू शकता की मी फक्त ग्रोथ बद्दल नाही बोलत, तर ग्रोथ सोबतच मी म्हणतोय प्रोडक्टिव्हिटी करा. प्रोडक्टिव्हिटी सोबत त्याचा ट्रेंड काय चालू आहे, सेल वाढत आहे मंथ आफ्टर मंथ की नाही वाढत आहे. अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नवीन प्रोडक्ट्स हे कसे चालू आहेत. जे मॅनेजर्स नवीन प्रोडक्टला विकू शकतात, जे मेडिकल रॅप नवीन प्रोडक्ट विकू शकतात, दे आर डेफिनेटली टॅलेंटेड. इन लास्ट 1 year टाइम वी हॅव प्रमोटेड लॉट्स ऑफ मॅनकाइंडियन. मी तुम्हाला त्याची लिस्टही पाठवतो. त्यातले अप्रॉक्सिमेटली 28% मॅनेजर हे दुसऱ्या कंपनीमधून आले आहेत, ज्याची मी तुम्हाला लिस्टही दाखवली होती. 72% मॅनेजर जे मॅनकाइंड मध्ये प्रमोट झाले ते मॅनकाइंडच्या आतूनच आलेले आहेत. सो वी आर ऑलवेज पीपल सेंट्रिक, ज्याचं मी तुम्हाला प्रूफही दिलं आहे. काही लोक म्हणतात की सर एका कंपनीमधून खूप लोक येत आहेत. मग मी तुम्हाला लिस्ट पाठवली ज्यामध्ये सांगण्यात आलं की कोणत्या कंपनीमधून किती % लोक आले आहेत. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं कल्चर बनलं आहे. आणि आमचे जॉब मॅनकाइंड मध्ये हेड ऑफिस मध्ये बसून हे आहे की कसे हे सर्व प्रोसेस प्रॉपरली होऊन जाईल, की कसे हे भेटतील. जे लोक बाहेरून आले आहेत ते आपल्या प्रिव्हियस कंपनीबद्दल न बोलता त्यांनी बोललं पाहिजे या कंपनीबद्दल. काहीही आपल्या अचिव्हमेंट बद्दल बोलायचं आहे, पहिलं मॅनकाइंड मध्ये करा, मग त्याला एम्प्लिफाय करा. मी हे एक प्रकारची ऍडवाइस देत आहे सर्व मॅनेजरला. अजून एक गोष्ट मी बोलू इच्छितो. मॅनेजर्स बोलतात की सर आमच्यावर तर खूप जास्त प्रेशर आहे, तुम्ही मेडिकल रॅपला बोला. व्हॉट यू मीन बाय दॅट? की आम्ही जाऊन मेडिकल रॅपला बोलावे? असं नाहीये सर. मग तुम्हाला कशासाठी ठेवलं आहे? तुम्हाला यासाठी ठेवलंय की तुम्ही मेडिकल रॅप्सला बोलावे, त्यांच्या प्रॅक्टिसेसला बरोबर आणा. आणि जे मॅनेजर्स बोलतात की मेडिकल रॅप्सवर काही प्रेशर नाहीये, ते काम करू की नाही करू तुम्ही सर्व प्रेशर टाकता आमच्यावरती, ते खोटं आहे, फॉल्स आहे. ते काहीच तथ्य नाही त्यामध्ये. वी आर ॲब्सोल्युटली क्लिअर अबाउट वन थिंग, कल्चर कोणत्याही कंपनीचे त्याचे लीडर्स टॉप डाऊन बनवतात. मेडिकल रॅप्स तेच करतील जे मॅनेजर्स त्यांना बोलतील. लास्ट कपल ऑफ मंथ्स लॉट ऑफ पीपल रेकॉर्ड, जेव्हा मॅनेजर्स फोन करतात ना मेडिकल रॅप्सला काही सांगण्यासाठी, तर मेडिकल रॅपची सवय असते रेकॉर्ड करण्याची, ती माझ्याकडेही येते. मेसेजेस जे तुम्ही करतात तेही येते. आणि त्यात काय सांगितलं गेलंय की ZM साहेब किंवा RM साहेब आपली प्रॉब्लेम AM साहेबांना सांगत आहेत. काय एरिया मॅनेजर RM ची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की यार जरा प्रेशर चालू आहे, काय करावे, कसे करावे? ZM ही तेच करत आहे. एरिया मॅनेजर स्वतःची प्रॉब्लेम सांगतोय मेडिकल रॅपला आणि स्वतःची वीकनेस दाखवतोय. तो वाईट बोलतोय की कंपनीमध्ये असं चाललंय, पहिलं चांगलं होतं, पहिलं खूप चांगलं होतं, आधी तर कोणी विचारतही नव्हतं, आम्ही 2-4 तास काम करायचो, सर्व चांगलं चालत होतं. तर जे लोक पास्टमध्ये राहतात आणि जे लोक आपल्या प्रॉब्लेमला आपल्या ज्युनियर्स कडून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, आणि माहित आहे की ते कधी सॉल्व्ह करतात? दारू पिल्यानंतर, जेव्हा हे ओव्हर द ड्रिंक्स रॅप ज्युनियर सोबत बसतात आणि बोलतात आणि या अशा गोष्टी करतात. आणि काही वेळानंतर जेव्हा सिच्युएशन ठीक होते, तेच ज्युनियर त्या सिनियरला कधी रिस्पेक्ट नाही देणार. तर ही सुद्धा एक वीकनेस मी सध्या पाहिलेली आहे, जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या ज्युनियर सोबत मोजकच बोला, फ्रेंडली राहा, पण फ्रेंड बनू नका. एवढी जास्त अटॅचमेंट किंवा एवढी जास्त मैत्री करू नका की तुम्ही त्यांना ओरडूच नाही शकणार. आणि नाही ओरडल्याने त्यांचंही करिअर खराब होतं. जर तुमचा मुलगा किंवा छोटा भाऊ चुकीचं काही करत असेल तर ओरडणार नाही का? त्याला म्हणताल की ठीक आहे बेटा, करत राहा हेच, आणि एके दिवशी तो बनेल एक मोठी दुविधा, एक मोठी प्रॉब्लेम पूर्ण परिवारासाठी. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या लोकांना सुद्धा ट्रीट केलं पाहिजे सर. दॅट्स माय ॲडवाइस. सो परत मी एक गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो. स्टार्ट रिबिल्डिंग, वर्क ऑन द फाउंडेशन अँड ब्रिंग बॅक द ग्लोरी ऑफ ट्रू ग्लोरी ऑफ मॅनकाइंड. आणि जेवढे आपण जास्त अटॅच राहतो 24/7 24 तास आणि तुमच्याबद्दलच विचार करतो आणि हे विचार करतो की मॅनकाइंडियन्सला कसं राईज करायचं, कोणती कंपनी नाही करत. आय टेल यू ऑनेस्टली, जेव्हा तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर भेटतं त्यावर पॅकेज लिहिलं असतं ना, त्यामध्ये कंपनीच्या पॅकेज बद्दल जी एक गोष्ट नाही लिहिली असती ती असते त्याचे कल्चर. मॅनकाइंड हॅज अमेझिंग कल्चर. ते तुम्हाला
कोणत्याही फार्मा कंपनीमध्ये नाही भेटणार. कोणती प्रॉब्लेम आहे तर आम्ही ती सॉल्व्ह करू इच्छितो. सो आय विश यू ऑल द बेस्ट इन रिबिल्डिंग, इन क्रिएटिंग फंटॅस्टिक फाउंडेशन आणि मेकिंग शुअर दॅट वी हॅव द फंटॅस्टिक कल्चर. ऑल द बेस्ट, गुड लक अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड. थँक यू सो मच. बाय बाय.